स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसापासून अतिशय मेहनत आहे या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. चला सामना सुरू करायचा आहे. चेतन ढोणे आणि ऋतिक ढोणे सामना सुरू करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये येतोय. चला प्लेयर नसतील तर 2 सबस्टिट्यूट प्लेयर घ्यायचे टीम दातिवली. तोपर्यंत चला सर्फराज क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचं आहे. सबस्टिट्यूट प्लेयर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये येतोय भावेश दळवी. दातिवली टीम कडून सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग वरती चेतन. 4 षटकांचा सामना. चेसिंग कंपल्सरी. एलबी साठी विकेट असेल. गोलंदाजी मार्क वरती भावेश दळवी ओढत विकेटने पहिल्या षटकामध्ये येत आहेत. स्ट्राईक वरती चेतन ढोणे. सामन्याला होते सुरुवात. दुसरा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथून मात्र बॅटची कडा होती. यष्टीरक्षक चेंडूला फील्ड करतील. डॉट चेंडू. डॉट चेंडू येत असताना भावेश दळवी सुंदर सुरुवात करतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा इथून मात्र अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करत असताना हाही चेंडू डॉट येतोय. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू फेकत असताना चेतन ढोणे या संघाचा बॅकबॉन आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कोळी नांदिवली या टीम कडनं खेळत असताना सातत्याने सलामीवीर साठी आपण पाहत असतो या खेळाडूला. पुन्हा एकदा तिसरा डॉट चेंडू येतोय. काय सुरुवात केली आहे जे अनुमान दातिवली या टीमने. भावेश दळवी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. खुल्या गटातून देखील हा खेळाडू आपल्याला बॉलिंग करत असताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चेतन ढोणेच्या बॅट मधून येतो हा षटकार.
3 चेंडू सुरेख फेकले होते. चौथ्या बॉलवरती चेतन ढोणे षटकार ठोकतोय. पुन्हा एकदा इथून मात्र मोठा फटका येतोय. ताकदीचा पूर्णपणे वापर. डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा तडाखा येतोय. षटकार. सुरुवात इथून मात्र चांगली केली होती दातिवली या टीमने. मात्र बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत चेतन ढोणेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 12. हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून येत आहेत. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र सहजरित्या पूर्ण करत असताना षटक क्रमांक पहिलं इथून मात्र समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 या आकड्यावरती. तर यापुढील सामना असेल देवा विरुद्ध कोणी. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कोणी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर दिवा या टीमला विनंती आहे कोणतेही प्रतिनिधी किंवा कॅप्टन उपस्थित असेल तर त्वरित या. चांगली सुरुवात केली जाते टीम कोळी नांदिवली या टीमच्या माध्यमातून. चेतन ढोणे वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळत असताना 3 बॉलवरती त्याने 14 धावा ठोकल्यात. सुरुवात दमदार केली. विशाल मडवी मास्टर माइंडचं काम करत असताना यष्ट्यांच्या मागून आपल्याला पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये येतोय विनीत. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकी पडल्यानंतर हलकासा बाहेरून जाणारा चेंडू. आउट स्विंगर डॉट चेंडू. स्ट्रायकरवरती फलंदाज ऋतिक आहे. धावसंख्या फलकावरती 14. हा चेंडू इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चांगलं इथून मात्र बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आलेत. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका. लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड इट धर्मवीर षटकार. सहाने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या धाव फलकावरती 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र तिसऱ्या बॉलवरती ऋतिकच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता.
चेंडू थोडा वेळ हवेत आपल्याला पाहायला मिळाला, तोपर्यंत फील्ड करून चेंडू फेकी करतील विशाल बडबी. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एकूण धावा 21 धावा पाहायला मिळतात. धावफलकावरती सुरुवात चांगली झालेली आहे कोळी नांदिवली या टीमची. विनीत पाटील गोलंदाजी मार्कवरती, विनीत मडवी आहेत. हा चेंडू इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील विनीत मडवीचे आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही टीमची टोटल सरकली पुढे धावफलकावरती. धावा धावफलकावरती 23. दातिवली विरोधात कोळी नांदिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यापुढील सामना खोणी विरुद्ध दिवा, ही देखील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चेतन ढोणेच्या बॅट मधून येतो हा षटकार. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकले 29-29 धावा. हा फटका इथून मात्र बनवला चेतन ढोणेने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त इथून मात्र धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम कोळी नांदिवली या टीमचा. गोलंदाजी मार्कवरती अर्ध विकेटने हा चेंडू अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय सीमारेषा पलीकडे षटकार. एक मॅचला कधी 15 बॉल देते जुनं बॉल देते जे ना ते तिथला बॉल दिला प्रत्येक बॉलला नवीन बॉल जुना 2च बॉल चॉईस बॉल बोललाच बॉल तुम्हाला पाहिजे कसला अंडा दुसऱ्या टीमा कशा येतात दुसऱ्या टीमा कशा येतात अंडा बॉल कसला इथून मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विनीत येतोय एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 36 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये यश आले गोलंदाजी मार्कवरती अर्ध विकेटने. पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर टाइक ऑफ झालाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळते 36. डॉट बॉल आलाय. हा चेंडू इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू आहे. जास्त बाउन्स झालेला आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला. डोक्याच्या वरून जाणारा हा चेंडू वाईड घोषित केला पंचांनी. 1 ने धावसंख्या 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकतोय अचूक टप्प्यावरती. नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं आणि चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येत असताना पुन्हा एकदा ऋतिक चेतन ढोणेसाठी हा चेंडू वेगाने ऑन साइडला बॅट फिरली मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू फेकत असताना कमबॅक केलंय ऋतिकने. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत. 8 धावा खर्च केल्या आहेत. इथून मात्र पाहणं गरजेचं आहे. पंच हर्षद टोंबरे आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल त्यांनी घोषित केला.
एकने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 38 ऑन अबाउट. हा चेंडू इथून मात्र डॉट चेंडू आला आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपन्न झाले. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती कोळी नांदिवली या टीमची 38, 38 धावा. टीम दिवा या टीमचे कॅप्टन, दिवा संघाचे कॅप्टन, आपण त्वरित व्यासपीठाच्या समोर यायचंय. हा चेंडू इथून मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज बॉलर्स नेम मयुरेश. हा चेंडू इथून मात्र पाहावं लागेल. खराब चेंडू, वाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकेल. पंचेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मयुरेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकरवरती ऋतिक आहे. हा चेंडू इथून मात्र लांबच लांब पल्ल्याचा षटकार येतोय ऋतिकच्या बॅट मधून. दुसरा षटकार या षटकामध्ये येत असताना पूर्णपणे आक्रमणाला सुरुवात केली जाते कोली नांदिवली या टीमच्या माध्यमातून. मयुरेश वरती हल्ला बॉल, स्लो गोरचं षटक ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक, त्या षटकामध्ये येत आहेत इथून मात्र जास्तीत जास्त धावा. हा चेंडू पडल्यानंतर टॅकअप झाला आणि अशा पद्धतीने इथून मात्र रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज चेतन डोने येतोय माघारी. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम बॉलिंग करत असताना 2 षटकार जरूर टोकलेत मयुरेशला. मात्र मयुरेश सांगतोय माझ्यामध्ये गोलंदाजी करण्याची ताकद आहे, अचूक टप्प्यावरती मी गोलंदाजी करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण इथे पेशकश करत असताना उलटा चेंडू इथून मात्र पाहणार आहोत. क्षेत्ररक्षक होते मात्र गॅप मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावा धावफलकावरती लागल्या गेलेत एकूण 55 धावा. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे 55 धावा धावफलकावरती.
हा चेंडू इथून मात्र सुंदर फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. पहिल्या सत्राचा खेळ होईल संपन्न आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती आपण पाहणार आहोत 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते म्हणजेच टीम दातिवली या टीम समोर. पाच बॉल तरी म्हणतात नवीन एक मॅचला. नाही ते आणत नाही ते पालोदान बोल. तुम्ही जा धर तिकडे कालच्या खुर्ची जा ना. जा इथं जा. यांना भेटला नाही ना. जा तिकडे खुर्ची आहे ना. कालच्या नाही खुर्च्या कालच्या नाही ना खुर्च्या जा जा रे. खुर्ची आहे ना बसा तिकडे. बॉलच येत ना बॉल आणत नाही ना ते लपवतात. कसं जाणत नाही. तर मलंगड क्रिकेटचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवे साहेबांचं इथून मात्र शुभागमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच त्यांच्या समवेत किशनजी सिंग यांना देखील विनंती करतोय तुम्ही देखील या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तर दिवा या टीमचे कॅप्टन आपण त्वरित टास्क करण्यासाठी यायचं आहे. दिवा या टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या. आणि टीम खोनी या टीमचे कॅप्टन नाही तो बोलतो यो इथं क्लासला तर टास्क करणार आहोत आपण दिवा आणि खोनी या टीम मध्ये. तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती या. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. मलंगड क्रिकेटचे उपाध्यक्ष प्रदीपजी मडवे साहेबांच्या माध्यमातून आपण टास्क करणार आहोत. दिवा आणि खोनी तर टास जिंकलाय तो म्हणजेच खोनी या टीमने. टॉस जिंकलाय खोनी या टीमने आणि डिसिजन त्वरित कळवायचा.
बॉलर्स नेम सामन्याला होती सुरुवात. राऊंड विकेटने पहिला चेंडू स्ट्रायकरवरती विनीत. हा चेंडू इथून मात्र बॅटची हलकीशी कडा आपल्याला पाहायला मिळाली होती. एसटी रक्षकाने चुकी केली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले चेतन ढोणेने. धावसंख्या धावफलकावरती इथून मात्र आपण पाहणार आहोत हा चेंडू डॉट येत असताना. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 धाव. पहिलं षटक सुरू आहे. हा चेंडू इथून मात्र बॅटच्या रेंज मध्ये स्ट्राईक ड्राईव्हचा अप्रतिम दर्जेदार फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज विक्रमच्या बॅट मधून हा षटकार. षटकारानंतर धावसंख्या सर्केल पुढे. धावा धावफलकावरती 7. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विक्रम स्ट्रायकरवरती राऊंड विकेटने. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला बॅट वेगाने फिरवली होती. एसटी रक्षक फील्ड करतील चेंडू पर्यंत येऊन. तोपर्यंत कोणती धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. स्ट्रायकरवरती विक्रम आहे. हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. तो चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. अंतिम बॉल वरती येतोय हा चौकार. आणि 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम दातिवली या टीमची धावसंख्या 60 धावांचं लक्ष्य आहे. 59 धावा बनवल्या होत्या कोळी नांदिवली या टीमने प्रथम फलंदाजी करत असताना. दुसऱ्या षटकामध्ये येतो बॉलिंग करण्यासाठी कोळी नांदिवली या टीमच्या माध्यमातून मोरेश्वर. नक्कीच एसटी रक्षक बीड होत असताना पंचांचा इशारा आला. पंच हर्ष टोंबरे आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. दोन्ही टीमचे टोटल सरकले पुढे. 13 धावा धावफलकावरती. दुसरा सामना सुरू आहे. दातिवली विरोधात कोळी नांदिवली हा संघ फाईट करतोय. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज मोरेश्वर राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अप्रतिम फटका लॉंग ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती सिंगलने टीमचे टोटल सरकले पुढे. 14 धावा धावफलकावरती. 17 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल 46. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीमची टोटल
पुढे सरकले. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 16 धावा. धावसंख्या धावफलकावरती 16. हा चेंडू इथून मात्र पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच पंच आमच्याकडे इशारा करतायत. व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा. पुढे सरकत असताना 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी संत आणि सावध आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल. चेंडूला एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 21 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा योग्य तो संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामधील 4 चेंडू फेकलेत गोलंदाज मोरेश्वरने. 21 धावा धावफलकावरती. राऊंड विकेट मोरेश्वर. स्ट्रायकरवरती विनीत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार टीम दातिवलीचे फलंदाज करत असताना एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. स्ट्रायकरवरती विक्रमला आणण्यात येतं. विक्रमकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तो विक्रम आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर वरती. धावा धावफलकावरती 22 पाहायला मिळत आहेत. या पुढचा सामना असेल खोने विरुद्ध दिवा. टीम खोनेने टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा होती. चेतन डोने बीड होत आहेत. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता मात्र नकार दिला आणि अशा पद्धतीने इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. बारा चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी येतोय. ओव्हर द विकेटने हा चेंडू इथून मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील. उचलून फेकी करतील. तोपर्यंत वेगाने इथून मात्र 2 धावा पूर्ण करत असताना थर्ड अंपायर नाहीये पंच.
स्टंपला चेंडू नाही लागला. नॉट आउट. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विक्रमसाठी हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू आहे. फ्री हिट असेल. फ्री हिट असणारे खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहणार आहोत चेंडू बऱ्याच वेळा हवे ते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडू झालेत. पुन्हा एकदा इथून मात्र रनरच्या स्वरूपामध्ये विकेट येते. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. षटकार आलाय. फलंदाज विनीतच्या बॅट मधून षटकाराने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहणार आहोत चौतीस धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा ब्रँडेड हिट विनीतच्या बॅट मधून षटकार. आणि आता गरज आहे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज. चला सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज.
6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये गरज आहे 20 धावसंख्येची जिंकण्यासाठी टीम दातिवली या टीमला. गोलंदाजी मार्क वरती मिलिंद. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागणार आहे. वाईट चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. नक्कीच ही धाव नसणार आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल होता त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. नक्कीच इथून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल होता त्यामुळे इथून मात्र हा डॉट चेंडू असेल. रनआउटचे देखील विकेट नसणारे. स्ट्राईक चेंज होणार नाहीये. व्हाईट बॉल. वाईट चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 40. हा चेंडू मोठा फटका येतोय विनिकच्या बॅट मधून. चेंडूला फेकून देतो सरळ सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड हिट षटकार. आता मात्र गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. नक्कीच विनीत वरती पूर्ण जिम्मेदारी असेल या सामन्याची. हा चेंडू इथून मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कमबॅक करतोय तो म्हणजेच मिलिंद हा गोलंदाज. डॉट चेंडू येत असताना हा चेंडू इथून मात्र डॉट येतोय. सुरेख कमबॅक करत असताना बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू इथून मात्र हाताळतोय मिलिंद. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. पुन्हा एकदा इथून मात्र डॉट चेंडू येतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. हा चेंडू मोठा फटका येतोय मात्र हा फटक्याला फार उशीर झालाय. नक्कीच 2 डॉट चेंडू आले तेच कुठेतरी दातिवली संघाला या स्पर्धेमधून बाहेर काढतील. 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. जर हा चेंडू वाईट किंवा नो आला तर अंतिम बॉल वरती मॅच आपल्याला पाहायला मिळेल आहे. हा चेंडू इथून मात्र पाहणार आहोत. पंचांचा इशारा येतो डॉट चेंडू आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजे कोळे नांदिवली या टीमने. वेल प्लेड. हार्ड लक टीम दातिवली. तर मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत या सामन्याचा. ज्याने बॅटिंग करत असताना 26 धावा बनवल्या तो ऋतिक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. टीम दातिवलीचे कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि नांदिवली या टीमचे देखील कॅप्टन. टीम कोळे नांदिवली या टीमचे कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा.